पुणेकरांनो, तुमची लाईफलाईन आलीये. पण थांबा, यात प्रवास करायचा असेल तर छत्री आणि रेनकोट सोबत नक्की ठेवा. कारण हजारो कोटी रुपये खर्च करून उभारलेली पुण्याची मेट्रो पहिल्याच प्रवासात चक्क गळती लागलेल्या छतासारखी वाहायला लागलीये. काल पुण्यात फक्त 3-4 तास मान्सून पूर्व पाऊस झाला आणि या एकाच पावसानं प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. शिवाजीनगर ते वनाज मार्गावरील स्टेशनची अवस्था पहा. छतातून पाण्याचे लोट, भिंतींमधून झरे. हा कुठला मेट्रो प्रकल्प आहे की प्रवाशांसाठी नव्यानं सुरू केलेलं वॉटर पार्क आहे? प्रवाशांनी इथं सुरक्षित प्रवासाची अपेक्षा ठेवायची की बुडून मरण्याची भीती बाळगायची? या मेट्रोसाठी कोणाच्या खिशातून पैसे गेलेत? तुमच्या आणि माझ्या करदात्यांच्या घामाच्या पैशातून हजारो कोटी रुपये या प्रकल्पावर ओतले गेले. MMRCL आणि PMRDA मिळून हा एवढा भव्य प्रकल्प उभारलाय. पण कामाचा दर्जा काय? तर शून्य. क्वालिटी कंट्रोल नावाची काही गोष्ट या देशात किंवा राज्यात शिल्लक राहिली आहे की नाही? कोट्यवधींचे टेंडर्स काढताना जेवढी तत्परता दाखवली जाते, तीच तत्परता काम करताना का गायब होते? पुणेकर आज रस्त्यावर उतरून प्रश्न विचारतायत. असा दर्जा ठेवून मेट्रो कशी सुरक्षित राहणार? हा फक्त मान्सून पूर्व पाऊस होता. जेव्हा भर पावसाळ्यात पुण्यात ढगफुटीसारखा पाऊस पडेल, तेव्हा या मेट्रोचं काय होणार? ही मेट्रो प्रवाशांना वाचवणार की जीव धोक्यात घालणार? या गळतीला जो कोणी कंत्राटदार किंवा जो कोणी अधिकारी जबाबदार असेल, त्याच्यावर तातडीनं कारवाई झालीच पाहिजे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या व्यवस्थेला कुणीही दिलेला नाही. पुणेकरांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशासनाला जाब विचारा. कारण जोपर्यंत आपण गप्प आहोत, तोपर्यंत हे असेच आपले पैसे पाण्यात बुडवत राहतील, अगदी या मेट्रो सारखेच.